नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता कपाशी प्लॉटमध्ये आलेलो आहोत. बघा, हा माझा कपाशी प्लॉट आहे. 5 एकराचा छवा कॉटन लावलेली आहे आणि सोया आपला 3x1चा. बघा, तर बघूया शेतकरी मित्रांनो, की शक्य होईल तिथले आंतरमशागत टाळा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी मित्रांनो, हा माझा छावा कॉटनचा प्लॉट आहे. 5 एकराचा प्लॉट आहे आणि आपण 23 तारखेला लागवड केलेली आहे आणि 9 तारखेला आपण हेटवेट मॅक्स कपाशी पिकावर तणनाशकाची फवारणी केली. आपल्याला रिझल्ट पण मिळाला, 50% रिझल्ट मिळालेला आहे. आणि जे काही दिसते फक्त दुधी आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतामध्ये जास्त करून दुधी आलेली आहे, फक्त दुधी आहे. बाकी कोणतंच तणकट जिवंत नाही आहे शेतकरी मित्रांनो, पूर्ण नाहीसं झालेलं आहे. तर आपला विषय होता शेतकरी मित्रांनो, शक्य होईल तिथले आंतरमशागत टाळा. का शेतकरी मित्रांनो, बघा आता 9 जुलैपासून बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये पाऊस आहे नाही. बघा, ढगाळ वातावरण आहे. 15, 16, 17, आजची 17 तारीख आहे. ढगाळ वातावरण आहे. काही काही ठिकाणी पाऊस झाला, पण बऱ्याचशा ठिकाणी पाऊस नाही. तर बघा, यावर्षी एल निनोचा प्रभाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो, दिसून पण राहिला. पण शेतकरी मित्रांनो, कपाशी पीक पण लावलं, सोयाबीन पण लावलं आणि तूर पण लावलं. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली. ज्या शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली तिथे खूप असं दिसत आहे शेतकरी मित्रांनो, पाण्याची अत्यंत गरज आहे. आणि तिथे डवरणी केली तिथेही शेतकरी मित्रांनो अत्यंत पावसाची गरज आहे. कारण की का गरज आहे? कारण की पहिलेच पाऊस कमी आला आणि नंतर खंड जास्त पडला. त्या कारणानं आपल्याला पाऊस लवकर पाहिजे. जमिनीला पाऊस कमी झाल्याच्या कारणानं लवकर पाऊस पाहिजे. पहिले जर पाऊस भरपूर आला असता, आताही आपलं पीक 8-10 दिवस अजून तग धरून राहिलं असतं. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला एक डवरणी शेतकरी मित्रांनो, जेणेकरून जमीन तापणार नाही. आणि कपाशी पिकामध्ये 1-2 डवरणी. शक्य होईल तिथले आंतरमशागत टाळा शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, आता मी जे काही डवरणी केलेली आहे ते सायकल डवरणीने केलेली आहे. बघा, सायकल डवरणी. आणि जास्त काही खोल डवरणी होत नाही सायकल डवरणीने, कारण की मनुष्यबळाने जास्त खोल होत नाही. बघा, आता मी आजचा 4था दिवस आहे. 4 एकराचा प्लॉट पूर्ण डवरणी केलेला आहे. फक्त 1 एकर राहिलेला आहे सायकल डवरणी. उद्या होऊन जाईल माझं सायकल डवरणी. आणि मी तासाच्या दोन्ही साईडला तास मोकळं केलेलं आहे. परंतु पोट्यातलं तणकट तसंच आहे. मी का नाही केली? कारण की पाऊस कमी आहे. जर डवरणी केलेली असती, खूप प्रमाणात ओल तुटली असती आणि कपाशी पिकाला काही नाही आपल्याला परिणाम दिसायला लागला असता शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी डवरणी केलेली आहे, 1, 2, 3 फेर गेलेली आहे, तर नक्कीच ओल खूप तुटलेली आहे. कपाशी पिकावर, सोयाबीन पिकावर असर पडायला दिसायला लागलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, समोर पाणी येईल का याची काही शाश्वती नाही. तर शक्य होईल तिथलीच आंतरमशागत टाळा, खर्च कमी करा आणि हवामान अंदाज पाहूनच कपाशी पिकाला खत द्या आणि फवारणी करा. खर्च यावर्षी कमी करा शेतकरी मित्रांनो, टाळा. म्हणजे खर्च हिशोबशीर करा शेतकरी मित्रांनो. यावर्षी खूप वर्ष कठीण आहे. आता समोर पाणी येईल का काही गॅरंटी नाही शेतकरी मित्रांनो. म्हणून मी नाही का शेतकरी मित्रांनो, बैल जोडीच्या सहाय्याने, ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरणी केली नाही. तर ओल कायम आहे आपल्या पिकामध्ये आणि आपण तणनाशकाची फवारणी केली, 50% आपल्या शेतामध्ये रिझल्ट मिळालेला आहे. तुम्ही केली का शेतकरी मित्रांनो डवरणी? पहिल्या 1-2 फेर गेल्यानंतर आपल्याला कपाशी पीक, सोयाबीन पीक चांगलं दिसतं. पण समोर पाऊसच नाही आला तर ओल 4-5 दिवस समोर अजून तग धरणार पराठी, तग धरणार सोयाबीन, तूर कमी प्रमाण दिसेल. कारण की डवरणीनेही ओल कमी होते आणि डवरणीनेही माती जास्त गरम येत नाही, ओल टिकून राहते. दोन्ही गोष्टी आहे.
पण पाऊस नसन जात समोर तर आंतरमशागत टाळा शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्यांनी पूर्व पश्चिम जर शेताला उतार असेल, उत्तर दक्षिण पेरणी केली असेल, ओल टिकून राहील, तर हे लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो आंतरमशागत करणे टाळा. तर आपली सायकल डवरणी झालेलीच आहे, तास मोकळे झालेला आहे. उरला आता 2 पोट्यामधली जागा. पाऊस आला की याच्यात मी कत्त मारून देणार, पण डवरणी नाही करणार शेतकरी मित्रांनो. पण एक काय शेतकरी मित्रांनो, आता पाऊस येणार, मी सांगत आहे तुम्हाला की तणनाशक मारणार, तर पिकाची अवस्था पाहून आपल्याला व्यवस्था लावणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. वेळेनुसार डिसिजन चेंज करावं लागते, वेळेनुसार डिसिजन घ्यावं लागते. तर हे गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. या वर्षी खूप काळजीपूर्वक खर्च करा, जास्त खर्च करू नका शेतीला, कारण की शेती आपली निसर्गावर आधारित आहे, पावसावर आधारित आहे. आणि निसर्गाचं पोषक वातावरण, आपण किती काही खर्च केला, वातावरणच नाही भेटलं, पाऊसच नाही आला, तर पीकही होणार नाही. खत मोजकत द्या, जास्त खत टाकू नका. जास्त खत टाकल्यानं पाऊस जर कमी आला त्याच्यातही परिणाम पडतो आपल्या पिकावर. आता माझं पकाशी बघा, मी सायकल डवरणी केली, तास मोकळं दिसतं, मनातलं सुया आहे फक्त. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण बघितलेलं, माझं एकच म्हणणं आहे की खर्च टाळा, खर्च कमी करा आणि आंतरमशागत थोडीफार कमी करा, ओल टिकून राहील. तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या परिसरातलं वातावरण कसं आहे, पाऊस आला की काय, कसं वातावरण आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.